हॅलो, गुड मॉर्निंग. आज आहे पुरणपोळीचा स्वयंपाक घरात. काल एकादशी होती संक्रांतीची, म्हणून मग आज पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे. चला पटपट आवरावं लागेल सर्व काम. पुरणाची डाळ इथे शिजत घातली आहे कुकरमध्ये. भात पण शिजत आला आहे. इथं आहे तांदळाची खीर बनत आहे. पुरणाच्या पोळीसोबत तांदळाची खीर छान लागते. थोडे तूप टाकू, थोडेसे सार करायचं आहे. त्यासाठी कांदे भाजून घे. जुना पद्धतीचा सार. कांदे भाजून पहिले चुलीत भाजून घ्यायचे, आता शेगडीवर भाजून. सारासाठी अद्रक, लसूण, खोबरे, भाजलेला कांदा आणि कोथिंबीर वाटून घेऊ. खीर पण रेडी आहे. डाळ पण शिजली आहे पुरणाची. आहे रस्स्यासाठी पुरणाचं पाणी, मोहरी, जिरे, लसूण, त्यामध्ये काळा मसाला पण टाकू. मीठ, पुरणाचं पाणी टाकू. त्यामध्ये पुरणाच्या पाण्याने सार घट्ट होतो, म्हणून पुरण शिजून जे निघलेलं पाणी, उरलेलं पाणी असतं ते साराला वापरलं जातं. शिजलेल्या डाळीमध्ये गूळ घालून घेतला आहे आणि आता ते थोडंसं अजून शिजवून घेऊ गुळामध्ये. पीठ पण मळून झालं आहे. पुरणाच्या पोळ्यासाठी थोडंसं पातळच पीठ मळावं लागतं. पुरणाची पोळी आमच्या घरी अशा साध्याच पोळ्या आवडतात. खूप तेल टाकून बनवलेलं आवडत नाही. माझी आई खूप मोठ्या मोठ्या पुरणाच्या पोळ्या बनवते, एकदम साध्या आणि सिंपल. सर्व निवद रेडी आहे. देवांना दाखवा ना, ते सर्व भरून द्यावं लागेल. पुरणाची पोळी. एवढे भांडे घासून आणले, अजून तर जेवण व्हायची. सर्व कोबो आणि कांद्याची भजी काढायची आहेत. तेल गरम करून ठेवलं आहे. कुरडई पापड तळी आहेत. देवाच्या नैवेद्यासाठी बिना कांद्याची भजी काढू. गोबीची भजी, कांदा भजी. चला आज पुन्हा सुकडे पुजायचे आहेत. सर्व भरून देऊ. सर्व साहित्य रेडी आहे. गाजर, ऊस, गव्हाच्या ओंब्या, हरभरा, बेबीची फुलं आणि बोरं. देवांसाठी सर्व नैवेद्य तयार केले आहेत. सर्व देवांना ठेवून देऊ निवद. त्याला हळदी कुंकू लावून घेऊ.
तांदळाची डाळ टाक. आज तांदूळ टाका. काही पाय पडा. या सर्वांनी जेवण करायला. सार भात, कुडई, भजी, खीर, पुरणाची पोळी. हां तुम्ही आले. आता हे साहेब आले तर यांच्यासाठी काला करून द्यायचं आहे खायला. यांना दम नाही थोडासा. हां चल चला चल चल घ्या खाऊन. पुन्हा भांडे निघाले आहे पाठीवर. चला हे साहेब पण खाऊन बसले आहे. सकाळच्या गाय गडबडीत स्वयंपाकाची गर्दी. का भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.